सह प्रस्तुत करता विठोबा आयुर्वेदिक दंतमंजन आणि टूथपेस्ट जेड से जुडो, विराट कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ अंबुजा सिमेंट, स्पेशल पार्टनर वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट, संशोधनेने समृद्धी, बँकिंग पार्टनर मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, मुंबईकरांच्या विश्वासातील बँक मुंबई बँक, असोसिएट स्पॉन्सर डेकोरस, सांभाळे फवारणीच्या पाण्याचे आरोग्य, स्वच्छ दाणेदार झकास चवदार सोनपरी भगर, डॉक्टर फिक्से वॉटरप्रूफिंग एक्सपर्ट आणि हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह सोलापूर। रामकृष्ण हरी, मी प्राची घाणेकर आणि आनंदवारी कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत। पांडुरंगा श्रीरंगा विठ्ठला सारी तुझीच नावे, लेकर तुझी साथ घालती चालत आलो पायी, आता तरी दर्शन देणारे, आता तरी दर्शन देणारे, हीच भावना असेल प्रत्येक वारकऱ्यांच्या मनात। अनेक दिवसांचा पायी प्रवास, ध्यानी मनी विठ्ठलाचा जयघोष आणि अंतरी त्याच्या भेटीची आस। अशा भक्तिमय प्रवासानंतर आता अखेर या वारकऱ्यांना लाडक्या विठुरायाचं दर्शन घेता येणार आहे। त्याचं ते सालस सावळं रूप डोळे भरून पाहता येणार आहे, हृदयामध्ये ते रूप सामावून घेता येणार आहे। मग प्रत्येक वारकरी म्हणेल, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास। चला तर मग आज विठू माऊलीच्या चरणी जाणारी आनंदवारी अनुभवूयात अभिनेते संदीप पाठक यांच्या सोबत। भवानी गा पूजा मांडली, हे भक्ती भवानी हे पूजा मांडली, आंब मानू नाही गे गोंधळ मांडीला गाय तू गोंधळ नाही, हे गोंधळ मांडीला आई गोंधळ नाही, उदे उदे सेवा करे, हे भक्ती सेवा करे, हे राही रुक्माई सत्य भामा, हे राही रुक्माई सत्य भामा, हे पंढरीच्या नाथा देवा मानू नाही घ्याव गोंधळ मांडला, आता मला सांगा, तुम्ही एवढी किती वर्ष वारी करताय म्हणलं? 36 वर्ष झाले। 36 वर्ष झाले आणि आता आपण पंढरपूरच्या जवळ आलेलो आहोत, बरोबर आहे? आणि पंढरपूर जवळपास इथून फक्त 5 किलोमीटर आहे आणि पंढरपूर शहरामध्ये आपण प्रवेश करणार आहोत आणि आषाढी एकादशीच्या दिवशी आपण पंढरपुरात आहोत। काय भावना आहे, कसं वाटतंय? विठ्ठल भेटीची ओढ, विठ्ठल भेटीची ओढ, पण ते राहे रुक्माई विठ्ठल पांडुरंग आहेत ना, या वारकऱ्याच्या मेळ्यामध्ये टाळ मुरदुंग नगारा चौघडा वाजतो, वारा दिसत नाही आपल्याला, पण देव वाऱ्यामध्ये आहे ना आपल्याला स्पर्श करतो भगवंत। या वारीमध्ये भगवंत स्पर्श आपल्याला करतोय आणि सुख समाधान दुःख निवारण करतो, सुखाने नेतो, हेच मोठा आनंद आहे। वय काय देवीदासराव? माझं वय 41चा जन्म आहे, 84 वय। बघा माऊली, मला फार आनंद झाला, देवीदासरावची भेट झाली, मगाशी मला भेटली, म्हणलं थांबा देवीदासराव आपण करू शूटिंग। मंडळी वय वर्ष आहे 81 वय, आता तुमचं 85 81 काय असेल ते वय वर्ष 81 आहे आणि 81व्या वर्षी सुद्धा हा माणूस ठामपणे उभा आहे आणि महाराष्ट्राची जी लोकपरंपरा आहे गोंधळ, ती लोकपरंपरा पुढे घेण्याचं काम, पुढे नेण्याचं काम ही मंडळी करतायत। माऊली, तुम्ही खूप मोठे कलावंत आहेत आणि पांडुरंगाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे, पांडुरंगाचा हात तुमच्या डोक्यावर आहे, आमचा हात तुमच्या पायावर आहे।
उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड वर्मिले क्षेत्र मैम्या उदंड वर्मिले क्षेत्र मैम्या ऐशी चंद्रभागा ऐसे भीमा तीर ऐशी चंद्रभागा ऐसे भीमा तीर ऐसा विठेवारी देव कोठे ऐसा विठेवारी देव कोठे ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर गोविंदानी गुण गायले पांडुरंगी मन रमले गोविंदानी गुण गायले पांडुरंगी मन रमले भगवंत नंदतो त्याचे घरी पंढरीचे गवारी करी भगवंत नंदतो त्याचे घरी. नमस्कार, राम राम, जय हरी माऊली. आता माझ्या सोबत हारणे बंदर या ठिकाणाहून आलेल्या कोळी समाजाच्या सगळ्या महिला आहेत आणि त्या पंढरीच्या दिशेने निघालेल्या आहेत. बरोबर आहे. उत्साह बघा माऊली. माऊली पंढरपूर आलं ना हो, आलं इथं जवळच आलं. आणि तुम्ही बघितलं का इथं चरण सेवा चालू आहे. मोठ्या प्रमाणात मुली आहेत, काही डॉक्टर आहेत, मुलं आहेत, ते चरण सेवा देत आहेत. आणि इथं वारकरी खूप चाललेले आहेत. साधारण 250 किलोमीटरचं अंतर आहे आळंदी देऊ पंढरपूर, बरोबर आहे. तर ते चालून ते इथं आलेले आहेत. आणि त्यांना आता विचारूया ही चरण सेवा घेताना कसं वाटतं. ज्या मुली चरण सेवा देत आहेत त्यांच्याही भावना काय आहेत. त्यांच्या टी शर्टच्या मागं लिहिलंय आम्ही सेवेकरी माऊलींचे. वा 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 वा. माऊली तुम्ही सांगा पहिलं तुम्हाला कसं वाटायले. मला चांगलं वाटायला. थकवा आलता. थकवा चाललाय. वा वा वा. कसं वाटतं ताई. काही नाही, छान वाटतंय. आमचं ध्येयच आहे की आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा. आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा. आणि तुमच्या टी शर्टच्या मागे सुद्धा लिहिलंय की आम्ही सेवेकरी माऊलींचे. ताई तुला कसं वाटतंय. मस्त वाटतंय.
छान वाटतंय. ही सेवा करताना, एरवीची सेवा तुम्ही करता काय, म्हणजे तुम्ही शिकता काय? नर्सिंग. नर्सिंग दरवर्षी करणार का? हो, अवश्य करणार. अवश्य करणार. बरं बरं, चालू दे. हा, तुमच्याशी भेटून खूप आनंद वाटला. धन्यवाद. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी. ही सेवा अशी इतकी चांगली केली आहे. आमच्या घरातील सुना, मुली, माझी मुलं जशी सेवा करतात तशी सेवा त्यांच्यातून घडलेली आहे. आणि आम्ही जे पुण्य केलंय, आमचं पुण्य ह्यांना लागणार आहे. कारण का आमची जी सेवा ज्यांनी केलेली आहे त्यांना आमचं सगळं पुण्य ह्यांना लागलेलं आहे. या लेकरांना माझ्या यांचं चांगलं उत्कृष्ट हो, यांच्या अभ्यासात त्यांना चांगली प्रगती हो, यांना चांगल्या ठिकाणी गव्हर्नमेंट जॉब मिळो, अशी माऊलीची माझी प्रार्थना आहे. काय बोललात तुम्ही माऊली, फार महत्वाचा आणि मोलाचा संदेश दिला तुम्ही. मी नेहमी म्हणतो ना, वारीमध्ये जरी तुमचं रक्ताचं नातं नसल तर वारीमध्ये भक्ताचं नातं तयार होतं. हे भक्ताचं नातं, ह्यांनी भरभरून आशीर्वाद दिलेत. आशीर्वाद. बघितलं का, त्यांना मी नाव विचारलं आजोबांना, ते म्हणले माऊली गर्दे. म्हणलं कुठून आलात, ते म्हणले बीडून आलो. अरे म्हणलं आपल्या गावाकडचे लोक भेटले. आता ह्यांच्या सोबत, माऊली मी माजलगावचा आहे. बरोबर. हा, आणि ह्यांच्या सोबत एवढी लोक फोटो काढतायत, म्हणजे हे बेजार झालेत फोटो देऊ. हे वारीमध्ये सगळ्यात मोठे सेलिब्रिटी हे आहेत गर्दे माऊली. त्याच्यामुळे देवामुळे किंमत आहे, विण्यामुळं, संतामुळं, गुरु कृपा आहे. लोक त्यांना केले की मी संताची मजवरी कृपा बहुतांची. आणि स्वेच्छेने काही तुम्हाला पैसे देतात, लोक पाया पडतात, कुणी दक्षिणा देतात. आनंद आहे. किती वर्षापासून करता ही वारी? 25 वर्ष. आणि मी परमार्थात आहे 78 वर्ष. 78 वर्षात. आणि हे जे तुम्ही सगळा तुमचा गेटअप जरा वेगळा आहे सगळ्यांपेक्षा, ह्याच्याबद्दल जरा सांगा. ह्याच्याबद्दल असं सांगतो, थोडं विनोदाने सांगतो. सांगा ना. जे जगाच्या वेगळं काही केलं जातं त्याच्याकडे लोक अट्रॅक्ट होतात. आता असा वेडा तुम्ही पाहिला का पूर्ण सोहळ्यात? तुकोबा ज्ञानाबरोबर असा कोणी वेडा आहे का? नाही, पण हा माऊली विठ्ठलासाठी वेडा आहे ना. ऐका, जवान शहीद होतो युद्धामध्ये, जनरलचं नाव होतं. आणि परमार्थामध्ये एक भक्त सेवा करतो, त्या ठिकाणी गुरुचं आणि भगवंताचं नाव त्या ठिकाणी होतं. आता माझ्यासोबत वाखरी या ठिकाणी आहेत वैष्णवीताई, आणि त्या महिला कीर्तनकार आहेत. तुमचा खूप अभिमान वाटतो. आणि किती वर्षापासून कीर्तन करताय माऊली? मला 5-6 वर्ष झाले. आणि कसा अनुभव, कसं वाटतं कीर्तन करताना? म्हणजे मनात भगवंताचं नाव हृदयामध्ये साठवून ते इतरांना सुद्धा सांगायला खूप आवडतं. आणि खरंच आम्हाला खूप आनंद होतोय आणि अभिमान वाटतोय की तुम्ही कीर्तन परंपरा जी आहे ती पुढे नेताय, तरुण पिढी पुढे नेते. वा, अजून काय पाहिजे. आणि आमच्या झी24 तासच्या आणि आनंदवारीच्या प्रेक्षकांसाठी छान काहीतरी होऊन जाऊ द्या. मनात भरली पंढरी, जाईन म्हणते माहेरी, मला बाई जायचं दरबारी, बाई हसत नाचत. मला बाई जायचं दरबारी, बाई हसत नाचत. पंढरीला जाऊया, विठोबाचे दर्शन घेऊया. पंढरीला जाऊया, विठोबाचे दर्शन घेऊया. मला बाई जायचं दरबारी, बाई हसत नाचत. मला बाई जायचं दरबारी, बाई हसत नाचत. मला बाई जायचं दरबारी, हसत नाचत. डोळ्यात भरले ज्ञानोबा, डोळ्यात भरले ज्ञानोबा, मनात भरले तुकोबा, मुखात भरला विठोबा, बाई हसत नाचत. मुखात भरला विठोबा, बाई हसत नाचत. मनात भरली पंढरी, जाईन म्हणते माहेरी, जाईन म्हणते माहेरी.
मला बाई जायचं दरबारीला मला बाई जायचं दरबारी वे हसत नाचत मला बाई जायचं दरबारी हसत पंढरपूर नगरी गोपाळपुरी दामुशिटी राहते वस्तीला पांडुरंगाची भक्ती त्याला पतिव्रता त्याची आस्तुरी सत्वला खरी स्नान करी चंद्र भागेला नामदेव पुटी पुत्र त्याला नाही अन्न खायला घरी मोळी द्वैवरी लाकड इकितो रस्त्याला त्याच्यावर नीरव चालिवला एका दिवशी दिवस दोन पारी मुळी लवकरी मिळाली नाही दामुशिटीला वाईट वाटले विठोबाला नको म्हणी देवा परपंजाला मग तोडून बाबळी बुरी लाविली दुरी तयारी केली निघायाची मार्ग नगरीचा रस्ता धरला माता बोले नामदेवाला पिता नाही आला निवद घेऊन जावे देवळाला निवदाशिरी उशीर झाला नामदेव गेले देवळात निवद घेऊन आवाधिक चिंता गती झाला हाक त्याने मारली टुवाला जेवणीत प्राण दिन माझा आजीच्या डोळ्यात पाणी आलं माऊली आणि आमच्या डोळ्यात आमची डोळे पाहून आले आहे का. हा अनुभव वारीमध्येच येऊ शकतो. आजी जेव्हा गात होती तेव्हा असं वाटलं की गाणं संपूच नाही गाड्या, आजीनी गातच राहावं. आणि ती ज्या तन्मयतेनं गात होती डोळे मिटून गाणं ऐकताना तिच्याकडे बघताना असं वाटत होतं ना माऊली की तिने डोळे मिटल्यावर पांडुरंग दर्शन देत असेल तिला, असं वाटलं तिच्याकडे बघून. फार छान. तू जरा आम्हाला जरा कळू दे ना, हे म्हणत असताना का डोळ्यात पाणी आलं, तू का असं भावनिक झालीस? अन्न भेटलं नव्हतं त्यांना अन्न भेटलं नव्हतं. संत नामदेव महाराजांना जेवायला अन्न भेटलं नव्हतं. किती त्रास झाला मुळी जाऊन तर युट्यूबाला किती वाईट वाटणं. देवमूर्ती होते पाशानं जेवी ते कोणा लिकूर घेऊन गेल्यावर लिकूर म्हणाले खा नाही तर धोंडा घालीन म्हणला. मग ती पाषाणातून मूर्ती निघाली जेवाले, ती पळून गेलं बाहेर. मग ती माय बाप म्हणाले आम्ही रोज निवत घेऊन जातात तर तुझा खाल्ला नाही ना, तुझा कसा खाल्ला, चल बर म्हणला त्या धोंडा घालतो विठोबाला. थांब थांब म्हणला म्हणे विठोबाला त्या माणसाला, धोंडा घालणं ती देवा जमा आहे माझ्या म्हणून मी खाल्लो म्हणला. म्हणून तुला डोळे भरून डोळे भरून आले. किती संतांवर भक्ती आहे, संतांवर प्रेम आहे. संत नामदेव महाराजांना त्या काळामध्ये पोट भरून जेवायला मिळालं नाही, अन्न मिळालं नाही. म्हणून आज हे आजी तेव्हा घडलेली घटना पण आजही ती आठवून डोळ्यामध्ये पाणी येतं.
आनंदवारी सह प्रस्तुत करता विठोबा आयुर्वेदिक दंतमंजन आणि टूथपेस्ट जेड से जुडो, विराट कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ, अंबुजा सिमेंट, स्पेशल पार्टनर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, संशोधनेने समृद्धी, बँकिंग पार्टनर मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, मुंबईकरांच्या विश्वासातील बँक मुंबई बँक, असोसिएट स्पॉन्सर डेकोरस, सांभाळे फवारणीच्या पाण्याचे आरोग्य, स्वच्छ दाणेदार झकास चवदार सोनपरी भगर, डॉक्टर फिक्स इट, वॉटरप्रूफिंग एक्सपर्ट आणि हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह सोलापूर.